तुमच्या घराचे, पशुधनाचे किंवा इतर मालमत्तेचे अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झाले आहे का? किंवा जुलै 2026 मधील अतिवृष्टीमुळे बाधित भागातील नागरिक आहात का? मग हा नवीन जी आर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला असून विशेष आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. पण ही मदत नेमकी कोणाला मिळणार? किती आर्थिक मदत मिळणार? आणि या जी आर मधील अटी व पात्रता काय आहेत याची संपूर्ण माहिती अधिकृत शासन निर्णयाच्या आधारे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता जुलै 2026 मध्ये अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित नागरिकांना मदत देण्याबाबतचा दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे. यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात. प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता जुलै 2026 मध्ये पालघर जिल्हा आणि वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे अनेक नागरिकांच्या घरांचे, कपड्यांचे, घरगुती वस्तूंचे, पशुधनाचे तसेच दुकाने आणि टपऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 28 जुलै 2026 रोजी महत्त्वाची बैठक संपन्न झाली. त्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आता महाराष्ट्र शासनाने हा अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. आता शासन निर्णयामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे ते पाहूया. जुलै 2026 मध्ये पालघर जिल्हा आणि वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने हा विषय विशेष बाब म्हणून मान्य केला आहे. ज्या भागात 24 तासात 500 मिमीपेक्षा जास्त किंवा सलग 2 ते 3 दिवसात एकूण 500 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आणि त्यामुळे परिसरात पाणी साचून नागरिकांचे नुकसान झाले, अशा बाधित नागरिकांना खालीलप्रमाणे आर्थिक मदत देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. सर्वप्रथम पूरग्रस्त कुटुंबाबाबत बोलायचं झालं तर पुरामुळे बाधित झालेल्या किंवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबाला कपड्यांच्या नुकसानीसाठी रुपये 10,000 आणि घरगुती भांडी तसेच इतर आवश्यक वस्तूंच्या नुकसानीसाठी आणखी रुपये 10,000 अशी एकूण 20,000पर्यंतची मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी घर किंवा परिसर 48 तासापेक्षा जास्त काळ पाण्यात बुडलेले असण्याची अट होती. मात्र या शासन निर्णयात ती अट शिथिल करण्यात आली आहे. जर एखादे पक्के किंवा कच्चे घर पूर्णपणे नष्ट झाले असेल तर अशा प्रत्येक घरासाठी रुपये 1,50,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. जर घराचे पूर्ण नुकसान झाले नसेल पण काही प्रमाणात पडझड झाली असेल तर नुकसानीच्या प्रमाणानुसार मदत मिळणार आहे. 50% किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्यास रुपये 50,000, 25% नुकसान झाल्यास रुपये 25,000 आणि 15% नुकसान झाल्यास रुपये 15,000 अशी आर्थिक मदत दिली जाईल. जर झोपडी पूर्णपणे नष्ट झाली असेल तर रुपये 15,000 आर्थिक मदत मिळणार आहे. शहरी भागात ही मदत पुनर्वसनासाठी पात्र झोपड्यांनाच मिळेल, तर ग्रामीण भागात नियमिती करण्यासाठी पात्र असलेल्या झोपड्यांनाही ही मदत लागू राहणार आहे. अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान झाल्यास दुभते जनावर 40,000, ओढकामाचे जनावर 32,000, लहान ओढकामाचे जनावर 20,000, मेंढी, बकरी किंवा डुक्कर यांच्यासाठी रुपये 4,000 प्रति जनावर आणि कुक्कुटपालनातील पक्ष्यासाठी रुपये 100 प्रति पक्षी, म्हणजेच एका कुटुंबाला जास्तीत जास्त रुपये 10,000 पर्यंत मदत दिली जाणार आहे. मच्छीमार बांधवासाठीही या शासन निर्णयात विशेष तरतूद करण्यात आली आहे. बोटीचे अंशतः नुकसान झाल्यास रुपये 10,000, बोट पूर्णपणे नष्ट झाल्यास रुपये 25,000, जाळ्यांचे अंशतः नुकसान झाल्यास रुपये 5,000 आणि जाळ्यांचे पूर्ण नुकसान झाल्यास रुपये 6,000 अशी आर्थिक मदत दिली जाणार आहे. हस्तकला, हातमाग, 12 बलुतेदार आणि इतर पात्र कामगारांनाही या जी आर मध्ये दिलासा देण्यात आला आहे. पंचनाम्यानुसार झालेल्या प्रत्यक्ष नुकसानीच्या 75% रक्कम किंवा कमाल 50,000 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी संबंधित व्यक्ती स्थानिक रहिवासी असणे, मतदार यादीत नाव असणे आणि रेशन कार्ड धारक असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत आणि परवानाधारक टपरीधारकांनाही शासनाने दिलासा दिला आहे. पंचनाम्यानुसार झालेल्या प्रत्यक्ष नुकसानीच्या 75% रकमेपर्यंत म्हणजेच कमाल रुपये 10,000 पर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. कुक्कुटपालन शेडचे नुकसान झाल्यास रुपये 5,000ची आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मदत देताना संबंधित शासन निर्णयातील इतर अटी व पात्रतेचे निकष लागू राहतील. तसेच ज्या ठिकाणी SDRFच्या नियमापेक्षा जास्त मदत मंजूर करण्यात आली आहे त्या अतिरिक्त खर्चाची जबाबदारी राज्य शासन उचलणार आहे. या जी आरमध्ये नमूद नसलेल्या इतर नुकसानाच्या बाबतीत पूर्वीच्या शासन निर्णयातील SDRFचे निकष आणि मदतीचे दर लागू राहतील. सर्वप्रथम पंचनामा करून पात्र लाभार्थी निश्चित केले जातील. त्यानंतर शासनाकडून निधी उपलब्ध होताच आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. मदत वाटप पूर्ण झाल्यानंतर
लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर तसेच केंद्र शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केला जाईल. मित्रांनो, हा शासन निर्णय जुलै 2026 मधील अतिवृष्टीमुळे पालघर जिल्हा आणि वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील बाधित नागरिकांसाठी विशेष स्वरूपात लागू करण्यात आला आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातील नागरिकांनी हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू आहे असा गैरसमज करून घेऊ नये. धन्यवाद.